ಇಂದು ಶಿರಸಿಗೆ ಆಗಮಿಸಿದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ಅವರ ಶಿರಕ್ಕೆ ಬೇಡರ ವೇಷದ ಕಿರೀಟವನ್ನು ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಹೆಗಡೆ ಕಾಗೇರಿಯವರು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದರು. ಪ್ರಧಾನಿಯವರನ್ನು ಕಂಡ ಕೂಡಲೇ ಜನರು ಚಪ್ಪಾಳೆ ಸೀಟಿ ಹೊಡೆದು ವಿಜೃಂಭಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯವರು, सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विश्वास, सबका साथ सबका प्रयास, सर्वव्यापी सर्वस्पर्शी सर्वग्राही ಯೋಜನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅವರನ್ನ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಎನ್.ಎಸ್. ಹೆಗಡೆ ಅವರು ಸ್ವಾಗತಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ, ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ, ವಂದೇ ವಂದೇ. ಅದರಂತೆ ಹಾರವನ್ನ ಶ್ರೀ ಪ್ರಹ್ಲಾದ ಜೋಶಿ ಅವರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ ವಿಶೇಷತೆ ಸಿರಸಿಯ ವಿಶೇಷತೆಯಾದಂತಹ ಬೇಡರ ವೇಷದ ಒಂದು ಕಿರೀಟವನ್ನ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಹೆಗಡೆ ಕಾಗೇರಿ ಅವರು ನೀಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಬಂದಂತಹ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರ ಪರವಾಗಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂತಹ ಮಹಿಳೆಯರು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ದೇವತೆ ಶಕ್ತಿ ದೇವತೆಯಾದಂತಹ ಶ್ರೀ ಮಾರಿಕಾಂಬಾ ದೇವಿಯ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನ ನೀಡಿ ಆದರದಿಂದ ಗೌರವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ವಿಶೇಷ ಕಲಾಕೃತಿಯನ್ನು ಬಿಡಿಸುವಂತಹ ಕೌಶಿಕ್ ಹೆಗಡೆ ಅವರು ಕೇವಲ 4 ತಾಸುಗಳಿಗೆ ಚಿತ್ರಿಸಿದಂತಹ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅವರ ಒಂದು ಭಾವಚಿತ್ರವನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸನ್ಮಾನವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಟ್ಟಂತಹ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಾತಿ ಗಣ್ಯರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಈಗ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರು ಧಾರವಾಡ ಕ್ಷೇತ್ರದ ಲೋಕಸಭಾ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅವರು ನಮ್ಮನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಲಿದ್ದಾರೆ. नरेंद्र मोदी जी को इसके स्वागत करते हुए विनती करती हूँ कि हम सबको संबोधन करें. भारत माता की, भारत माता की. ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಧಾರವಾಡದ ಸೋದರ ಸೋದರಿಯರಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು.
सिरसी मिरांकाबा, श्री महाबालेश्वर स्वामी, श्री वादिराजा तीर्थ और श्री सिद्धारूढ़ा मठ को भी श्रद्धा पूर्वक नमन करता हूं। अच्छा, पहले आप लोग मैं हिंदी बोलूंगा तो चलेगा ना? कोई इंटरप्रिटेशन की आवश्यकता नहीं है ना? चलिए, आपके आशीर्वाद है। अच्छा, ये मुझे बताइए, ये चुनाव सभा है कि विजय सभा है? आप लोगों ने वातावरण तो ऐसे ही बना दिया है जैसे कर्नाटका में भारतीय जनता पार्टी का अभूतपूर्व विजय आप लोगों ने तय कर लिया है। भाई और बहनों, जब मैं गुजरात में मुख्यमंत्री था तो शायद आज से 16 साल पहले इस धरती को प्रणाम करने के लिए आया था। आपके आशीर्वाद मांगने के लिए आया था। और तब से लेकर अब तक आपने मुझे कभी भी खाली हाथ नहीं लौटाया है। आपका प्यार इतना है, मैंने जब मांगा, जो मांगा, आप लोगों ने जी भर के दिया है। इस धूप में भी मैं देख रहा हूं सारे लोग वहां धूप में बैठे हैं। ये तपस्या छोटी नहीं है जी। इतनी बड़ी तादाद में धूप में लोग जो बैठे हैं, यहां धूप में खड़े हैं, जो लोग धूप में तप रहे हैं, उन्हें मैं कहना चाहता हूं, आपको जो असुविधा हुई इसके लिए हमारी पार्टी की तरफ से मैं क्षमा मांगता हूं। लेकिन आप जो इतने ताप में तप रहे हैं ना, आपकी इस तपस्या को मोदी बेकार नहीं जाने देगा। आप जो ये तपस्या कर रहे हैं, मैं विकास करके आपको अवश्य लौटाऊंगा। भाइयों और बहनों, आज मैं आप सभी से विकसित कर्नाटका के लिए, विकसित भारत के लिए आप सबका, पूरे कर्नाटका का आशीर्वाद मांगने के लिए आया हूं। और इतनी बड़ी मात्रा में जब माताएं बहनें हो, जब इतना उमंग और उत्साह हो, विजय का विश्वास हो, विकसित भारत का संकल्प हो, तो फिर मुझे पक्का भरोसा है आपके आशीर्वाद में कोई कमी नहीं रहेगी। और मैं देख रहा हूं कि आप उत्तर कन्नड़ा से
मेरे बहुत पुराने साथी विश्वेश्वर हेगड़े जी और धारवाड़ से मेरे संसद के साथी, सरकार के साथी भाई प्रहलाद जोशी जी को रिकॉर्ड वोट से जिताने का संकल्प ले चुके हैं। ये जो आपका जोश नजर आ रहा है, ये आपका जो उत्साह नजर आ रहा है, पूरा कर्नाटका एक ही स्वर से बोल रहा है। एक ही गुंज सुनाई दे रही है। फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार। साथियों, आपके आशीर्वाद ने ही 2014 और 2019 में पूर्ण बहुमत वाली बीजेपी एनडीए की मजबूत सरकार देश में बनाई। हमने देश के विकास के साथ ही लोकल एस्पिरेशंस को पूरा करने के लिए भी पूरी ईमानदारी से काम किया। यहां उत्तर कन्नड़ा में घर, बिजली, पानी जैसी योजनाओं पर एनडीए सरकार ने बहुत काम किया है। हमारे मछुआरे भाई बहनों के लिए भी इतना बड़ा पोर्ट बन रहा है। बीजेपी के प्रयासों का नतीजा है इस क्षेत्र को धारवाड़ आईआईटी मिला है, बड़ा आधुनिक रेलवे स्टेशन मिला है। बीजेपी सरकार विकास भी, विरासत भी इस मंत्र को लेकर चलती है। साथियों, जब मजबूत सरकार होती है, पूर्ण बहुमत वाली स्थिर सरकार होती है, तो दुनिया भी उस पर भरोसा करती है। आप मुझे बताइए, आज पूरी दुनिया में हिंदुस्तान का डंका बज रहा है कि नहीं बज रहा है? चारों तरफ हिंदुस्तान की वाहवाही हो रही है कि नहीं हो रही है? अमेरिका में भी भारत का जय जयकार होता है कि नहीं होता है? यूरोप में भी भारत का गौरवगान होता है कि नहीं होता है? हिंदुस्तानी दुनिया में कहीं पर भी जाए तो माथा ऊंचा कर करके खड़ा होता है कि नहीं होता है? होता है कि नहीं होता है? आपको गर्व होता है कि नहीं होता है? सम्मान अनुभव करते हैं कि नहीं करते हैं? लेकिन ये कैसे हुआ? कैसे हुआ? किसने किया? किसने किया? उधर से जवाब चाहिए, किसने किया? पीछे से जवाब चाहिए, किसने किया? आप लोग भाई, आप सबका जो जवाब है ना, ये पूरी तरह गलत है। ये मोदी ने नहीं किया है, ये आपके एक वोट ने किया है। आपके वोट की ताकत है। आपके वोट की क्या ताकत होती है, ये 10 साल में हिंदुस्तान के हर मतदाता ने देखा है। और मोदी आपके एक एक वोट का जो उसकी
से जब दुनिया के किसी भी नेता बड़े बड़े को मिलता हूं ना, 6 फीट वाले हो, 6.5 फीट वाले हो, हैं? कितनी ही गोरी चमड़ी क्यों न हो, जब मैं उनको मिलता हूं ना, मुझे देखना तो ऐसे पड़ता है, लेकिन जब मैं दुनिया की बड़ी बड़ी शक्तियों को मिलता हूं तो मोदी अकेला नहीं मिलता है। 140 करोड़ देशवासी मेरे पीछे खड़े होते हैं और तब जाकर के मैं सीना तान करके उनको हाथ मिलाता हूं, उनको भी लगता है यार कुछ तो है, लगता है नहीं लगता है? ये सब आपके एक वोट की ताकत है भाइयों। अयोध्या में साथियों, मेरे और आपके पूर्वजों ने, हमारे पूर्वजों ने अयोध्या में प्रभु राम के लिए 500 साल तक लड़ाई लड़ी। 500 साल छोटा कालखंड नहीं है। लाखों लोग मौत के घाट उतार दिए गए। देश आजाद होने के दूसरे ही दिन प्रभु राम का मंदिर बनाने का निर्णय होना चाहिए था, नहीं होना चाहिए था? दूसरे ही दिन काम होना चाहिए, नहीं होना चाहिए था? लेकिन उन्होंने नहीं किया। साथियों, ऐसा काम करने के लिए 56 इंच का सीना लगता है। तब जाकर के 500 साल का सपना, 500 साल का इंतजार समाप्त होता है। लेकिन ये तब होता है जब आपके वोट की ताकत मिलती है। आज अयोध्या में प्रभु राम का मंदिर बना है। आपको अच्छा लगता है ना? गर्व होता है ना? ये पुण्य का काम हुआ है कि नहीं हुआ है? ये पवित्र काम हुआ है कि नहीं हुआ है? मुझे बताइए, इस पुण्य के हकदार कौन है? इस पुण्य के हकदार कौन है? इसके पुण्य के हकदार आप है, जिन्होंने एक वोट देकर के मजबूत सरकार बनाई है। और देखिए, देश में वोट बैंक की राजनीति कितनी विकृति पर पहुंची है, कितनी विनाशक बन गई है। ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳು ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಆಧಾರ ಸ್ತಂಭಗಳಾಗಿವೆ. ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಟಿವಿ ಮೋಹನ್ ಅವರು ಇಂದು ಜಿಲ್ಲೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ವಹಿಸಿದ ನಂತರ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಗ್ಯಾರಂಟಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಸರ್ವ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಶಿರಸಿಯ ಪಾಂಡುರಂಗ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡುತ್ತಿದ್ದರು. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಮಾದರಿ.
ಕೇವಲ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕಾರ್ಡ್ ಅನ್ನು ನೋಡಿ ನಮ್ಮನ್ನು ನಂಬಿ 43% ಕರ್ನಾಟಕದ ಮತದಾರರು ನಮಗೆ ಮತ ಆಶೀರ್ವಾದ ನೀಡಿದರು. ಈಗ ಎಲ್ಲಾ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ಮತದಾರರ ಮನೆಗೆ ತಲುಪಿಸಿದ್ದೇವೆ. ಹೀಗಾಗಿ 10% ಮತಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾದರೂ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು 25 ಲೋಕಸಭಾ ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗೆಲ್ಲುವುದು ಶತಸಿದ್ಧ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಅನುಷ್ಠಾನ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀಯುತ ಎಸ್.ಆರ್. ಪಾಟೀಲ್ ಮಾತನಾಡಿ, ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದು ಅದನ್ನು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸಿದ ಹೆಮ್ಮೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ್ದು. ಯೋಜನೆಯನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಫಲಾನುಭವಿಗೂ ತಲುಪಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆ ಪ್ರಾಧಿಕಾರವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು. ಜಿಲ್ಲಾ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಯ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸತೀಶ್ ನಾಯ್ಕ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ಈ ಬೃಹತ್ ಯೋಜನೆಯ ಲಾಭ ಪಡೆದ ಫಲಾನುಭವಿಗಳ ಪ್ರೀತಿಯನ್ನು, ಮತವನ್ನು ಪಡೆಯುವ ಚಾಣಾಕ್ಷತನವನ್ನು ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರು ಮೈಗೂಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಚುನಾವಣೆಯ ಪರ್ವಕಾಲದಲ್ಲಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ಅನುಷ್ಠಾನ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಸದಸ್ಯರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಎಂದರು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೆಪಿಸಿಸಿ ವೀಕ್ಷಕರಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ್, ಶ್ರೀಯುತ ಅನಂತ್, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಗ್ಯಾರಂಟಿ ಸಮಿತಿಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಬಿಎನ್ ಗಾಂವ್ಕರ್, ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯರಾದ ಅನಿಲ್, ಕುಮಟಾ ತಾಲೂಕಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಶೋಕ್ ಗೌಡ, ಯಲ್ಲಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಉಲ್ಲಾಸ್ ಶಾನ್ಬಾಗ್, ಭಟ್ಕಳ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ರಾಜು ನಾಯ್ಕ್, ಸಿದ್ದಾಪುರ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಕೆಜಿ ನಾಗರಾಜ್, ಶಿರ್ಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸುಮಾ ಉಗ್ರಾಣ್ಕರ್, ತಾಲೂಕಾ ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಒಂದು ವಾರ ತಡ್ಕೊಳ್ಳಿ, 15 ದಿವಸ ತಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನ ಅಲ್ಲಿ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಸಿಗ್ಬೇಕೇನು ಅರ್ಹವಾಗಿದ್ದೀರಿ, ನಿಮ್ಗೆ ಸಿಗ್ಬೇಕು, ಅದನ್ನು ಕೊಡಿಸ್ತೇವೆ ಅನ್ನೋ ನಂಬಿಕೆನ ನೀವು ತುಂಬಿಸಿ ಅವರಲ್ಲಿ ಮತವನ್ನಾಗಿ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಗೆಲುವಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಶಕ್ತಿ ಮೀರಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ಸಮಿತಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಹೆಸರನ್ನ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮೂಡಿಸ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಮೂಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಶಾರ್ಟ್ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ವಿ. ಎಸ್.ಆರ್. ಪಾಟೀಲ್ರು ಬಹಳ ದಿನದಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಒಂದು ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ನಾಯಕರೇ ಅಂತ. ಅದು ನಂದು ಅವ್ರದ್ದು ಟೈಮಿಂಗ್ಗೆ ಸೆಟ್ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ನಾನು ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆ ತಿರುಗಾಡ್ಕೊಂತ ಇದ್ದೆ. ಬಹುಶಃ ಭಟ್ಕಳ ಒಂದು ತಾಲೂಕು ಇರ್ಬೇಕು ನಾನು ಹೋಗದೆ ಇರೋದು. ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ತಿರುಗಾಡಿದ್ದೀನಿ, ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಹೋಗಿದ್ದೇನೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಎಷ್ಟು ನನ್ನ ಹತ್ರ ಮೋಟಿವೇಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಅಷ್ಟು ಮೋಟಿವೇಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಹೀಗಾಗಿ ನೀವು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಶ್ರಮ ಹಾಕಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ನೆವಗಳನ್ನು ಹುಡುಕ್ಬೇಡಿ. ನೆವಗಳನ್ನು ಹುಡುಕ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ನೆವಗಳು ಬಹಳ ಸಿಗ್ತವೆ. ನಮ್ಮನ್ನ ನಾವು ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಪಕ್ಷಕ್ಕಾಗಿ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿ ಒಂದು 10 ದಿವಸವನ್ನ ಎಲ್ಲ ಕೆಲಸನ ಬದಿಗಿಟ್ಟು ಪಕ್ಷಕ್ಕಾಗಿ ದುಡೀರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಆಗಮಿಸಿದಂತ ನನಗೆ ಪಿ ವಿ ಮೋಹನ್ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಕೇಳಿದ್ದೆ. ನಾನು ಅವ್ರ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಬಹಳ ಆಸೆ ಇತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು NGO ಫೀಲ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದೇನೆ, MSW ಎಲ್ಲ ಆಗಿದೆ ನಂದು. NGO ಫೀಲ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದೇನೆ. ಅವರು ಆ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ರೂಟ್ ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಭಾಷಣ ಮಾಡೋದು ಕಡಿಮೆ. ಈಗ ಹೇಳಿದೆ 3 ಗಂಟೆ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಇದೆ ಸರ್, ಬನ್ನಿ. ಇಲ್ಲ ಭಾಷಣ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ನಾನು. ನಿಮ್ಮನ್ನು ಮೋಟಿವೇಟ್